गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण SYBA पेसेल 1 जो आपण पहिला टॉपिकचा अभ्यास करतोय त्यातला आपण पुढचा घटक अर्थशास्त्री विश्लेषणाची साधने याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये अशा काही संकल्पना आहेत, सिद्धांत आहेत, नेम आहेत किंवा आर्थिक घटक आहेत किंवा आर्थिक व्यवहार आहेत, त्यांचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. विश्लेषण केलं तर तो घटक, तो सिद्धांत, तो नेम, ती संकल्पना आपल्याला समजण्यास सोपी जाते. मग हे जे मी तुम्हाला वेगवेगळे घटक सांगितलं, संकल्पना म्हणा, नेम म्हणा, सिद्धांत म्हणा, आर्थिक घटक म्हणा किंवा आर्थिक व्यवहार म्हणा, हे समजण्यासाठी अर्थशास्त्रामध्ये काही साधने आहेत. त्या साधनांना अर्थशास्त्री विश्लेषणाची साधने असं म्हणतात. ही जी अर्थशास्त्री विश्लेषण साधने आहेत, ती साधने 4 प्रकारची आहेत. त्या 4 प्रकाराची माहिती आपण आज घेणार आहोत. त्या 4 प्रकारापैकी पहिला घटक आहे फलन संबंध. आर्थिक विश्लेषणाचं पहिलं महत्त्वाचं साधन म्हणजे काय? फलन संबंध. आता या फलन संबंधामध्ये असं समजलं जातं, एक घटक दुसऱ्या घटकावर अवलंबून आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, मी काय सांगतोय की फलन संबंधामध्ये एक घटक दुसऱ्या घटकावर अवलंबून आहे असं समजलं जातं. मग कोणता घटक कोणत्या घटकावर अवलंबून आहे हे आपल्याला या फलन संबंधावरून लक्षात येते. बघा काय सांगतोय की कोणता घटक कोणत्या घटकावर अवलंबून आहे हे आपल्याला फलन संबंधावरून लक्षात येतं. आता फलन संबंधाचा विचार करत असताना किंवा फलन संबंध व्यक्त करत असताना इथं 2 गोष्टी लक्षात घेतल्या जातात. आता 2 गोष्टीपैकी पहिला जो घटक आहे की प्रत्येक घटकाला एक चिन्ह दिलं जातं. प्रत्येक घटकाला एक चिन्ह दिलं जातं. आणि दुसरं म्हणजे एक घटक दुसऱ्या घटकावर अवलंबून आहे हे दाखवण्यासाठी दुसरं चिन्ह दिलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं मी, या फलन संबंधामध्ये 2 गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्यापैकी पहिला जो घटक आहे त्या पहिल्या घटकामध्ये आपण असं सांगितलं की प्रत्येक घटकाला एक चिन्ह दिलं जातं आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक घटक दुसऱ्या घटकावर अवलंबून आहे हे दर्शवण्यासाठी दुसरं चिन्ह दिलं जातं. आता ही फलन संबंधाची जी संकल्पना आहे, विश्लेषणाचे जे साधन आहे, ते साधन आपण काय करूया, एका उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करूया, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. आपण असं उदाहरण घेऊया की समजा उत्पादन हे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे 4 घटकावर अवलंबून आहे. उत्पादन हे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या उत्पादन घटकावर अवलंबून आहे. कारण कोणत्याही वस्तू किंवा सेवेचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला हे 4 घटक लक्षात घ्यावे लागतात. म्हणून मी तुम्हाला आत्ता काय सांगितलं, उत्पादन हे कशावर अवलंबून आहे, या उत्पादनाच्या 4 घटकावर अवलंबून आहे. हे उत्पादन 4 घटक कुठले? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. आता आपल्याला काय करायचं आहे, उत्पादन आणि उत्पादन घटकाची जी साधने आहेत की हे उत्पादन घटक आहेत, यामध्ये आपल्याला फलनात्मक संबंध दाखवायचा. मग हा फलनात्मक संबंध समीकरणाच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे दाखवता येईल. O बरोबर F कंसामध्ये ALCE कंस पूर्ण. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलेले, उत्पादन आणि जे उत्पादनाचे घटक आहेत ते घटक फलन समीकरणाच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे दाखवता येणार आहे. आता या ठिकाणी O म्हणजे काय, आउटपुट म्हणजेच काय, आपण त्याला उत्पादन म्हणू शकतो. म्हणजे ओला आपण काय केलेलं, एक चिन्ह दिलं. ओ म्हणजे काय, उत्पादन. F म्हणजे काय, फंक्शनल रिलेशनशिप, त्याला आपण फलन संबंध किंवा फलनात्मक संबंध असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता ए म्हणजे काय, ॲग्री किंवा ॲग्रिकल्चर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यासाठी आपण एला काय म्हटलेलं आहे, भूमी, बरोबर आहे. आता एल म्हणजे काय, लेबर, लेबरसाठी आपण श्रम हा घटक लक्षात घेतलेले. सी म्हणजे कॅपिटल म्हणजे काय, भांडवल, सीला आपण भांडवल म्हटलेलं आहे. ई म्हणजे इंटरप्रिनर म्हणजे काय, संयोजक. आपण काय केलं, उत्पादन आणि हे उत्पादन जे 4 घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, यातला जो फलनात्मक संबंध आहे तो फलनात्मक संबंध
या समीकरणाच्या साहाय्याने दाखवून दिला. म्हणजे यावरून आपल्याला काय सांगता येईल की जेव्हा दोनापेक्षा जास्त चलामधील संबंध स्पष्ट करण्यासाठी आपण अशा प्रकारे फलन संबंध व्यक्त करू शकतो. दोन किंवा दोनापेक्षा जास्त चलांमधील संबंध व्यक्त करण्यासाठी आपण अशा प्रकारे फलन समीकरणाचा उपयोग करून त्या घटकाचं विश्लेषण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अजून एक वेगळं उदाहरण देईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा, मागणी हे किमतीवर अवलंबून आहे. मागणी हे काय आहे? किमतीवर अवलंबून आहे. मग अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो, जर आता आपण मागणी ही किमतीवर अवलंबून आहे हे आपल्याला फलन संबंधाच्या साहाय्याने दाखवून द्यायचं. फलन संबंधाच्या साहाय्याने दाखवून देत असताना आपल्याला कशा प्रकारे दाखवतील? डी बरोबर एफ कंसात पी कंस पूर्ण. मी तुम्हाला उदाहरण काय सांगितलं? मागणी हे किमतीवर अवलंबून आहे. मग हे आपल्याला काय करायचं? आता फलन संबंधाच्या साहाय्याने दाखवून द्यायचं आहे. हे दाखवून देत असताना आपण हे समीकरण साहाय्याने अशा प्रकारे लिहिलो. आता या ठिकाणी डी म्हणजे काय आहे? डिमांड म्हणजे काय? मागणी. एफ म्हणजे फंक्शनल रिलेशनशिप म्हणजे त्याला आपण फलनात्मक संबंध असं म्हटलेले. आणि पी म्हणजे काय? प्राइस किंवा त्याला किंमत असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे आपल्याला दुसरं उदाहरण देता आलं. म्हणजे मी आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन किंवा दोनापेक्षा जास्त चलामधील संबंध स्पष्ट करण्यासाठी अर्थशास्त्री विश्लेषणातलं हे जे पहिलं साधन आहे ते फलन संबंधाच्या साहाय्याने आपण अशा प्रकारे दाखवू शकतो. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला. आता अर्थशास्त्री विश्लेषणाचं दुसरं महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे कोष्टक, तक्ता किंवा त्यालाच अनुसूची असं म्हणतात. कोष्टक, तक्ता किंवा अनुसूची असं सुद्धा म्हणतात. या ठिकाणी कोष्टक, तक्ता किंवा अनुसूचीमध्ये एका घटकात बदल झाल्यानंतर इतर घटकात कशा प्रकारे बदल होतो हा बदल दर्शवण्यासाठी अर्थशास्त्री विश्लेषणाचे दुसरं जे साधन आहे कोष्टक किंवा तक्ता याचा उपयोग केला जातो. तक्ता किंवा कोष्टकाचा उपयोग केल्यानंतर एका घटकात बदल झाल्यानंतर दुसऱ्या घटकात कशा प्रकारे बदल होतो हा बदल दर्शवण्यासाठी आपण या कोष्टकाचा किंवा तक्त्याचा उपयोग केला. तक्ता आणि कोष्टकाचा उपयोग केल्यामुळे आपल्याला एका घटकामध्ये बदल झाल्यानंतर दुसऱ्या घटकात कशा प्रकारे बदल झालेला आहे हे पटकन आपल्याला लक्षात येतं. आता उदाहरणार्थ समजा विद्यार्थी मित्रांनो की घटत्या सीमांत उपयुक्ततेचा नियम आहे. त्या घटत्या सीमांत उपयुक्ततेच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे? उपभोक्ता ज्या वस्तूचं सेवन करतो त्या वस्तूपासून मिळणारे सीमांत उपयुक्तता कमी कमी होत जाते. बरोबर आहे. मग आपण इथं काय केलं की पहिला नग घेतला, पहिल्या नगापासून त्याला 20 एवढी उपयुक्त भेटली, दुसऱ्या नगापासून काय 15 एवढी उपयुक्त भेटली, तिसऱ्या नगापासून 10 एवढी उपयुक्त भेटली, चौथ्या नगापासून 5 एवढी उपयुक्त भेटली. बरोबर आहे. आणि नंतर 5व्या नगापासून 0 एवढी उपयुक्त भेटली, 6व्या नगापासून काय -5 एवढी उपयुक्त भेटली, -5 एवढी उपयुक्त भेटली. हे मी तुम्हाला तोंडी सांगितलं. आता तोंडी सांगण्याऐवजी जर हेच मी जर तुम्हाला कोष्टक किंवा तक्त्याच्या साहाय्याने दाखवलं तर लगेच तुम्हाला पटकन काय होईल? लक्षात येईल. म्हणून आपण इथं काय केलेलं आहे? एक कोष्टक काढलेले. या कोष्टकमध्ये पहिलं आपण इथं नग संख्या दर्शवलेले आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण उपयोगिता दर्शवलेले. आता विद्यार्थी मित्रांनो इथं बघा या कोष्टकामध्ये एक नग संख्या उपभोक्त्याने उपभोगल्यानंतर त्याला मिळणारी जी सीमांत उपयुक्तता आहे ती 20 इतकी आहे. बरोबर आहे. आता जेव्हा तो दुसरा नग उपभोगतो तेव्हा त्याला मिळणारी उपयुक्तता 15 इतकी आहे. तिसरा नग जेव्हा तो उपभोगतो तेव्हा त्याला मिळणारी उपयुक्तता 10 इतकी आहे. चौथा नग जेव्हा तो उपभोगतो तेव्हा त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयुक्तता 5 इतकी आहे. नंतर तो 5वा नग उपभोगल्यानंतर त्याला मिळणारी उपयुक्तता 0 इतकी आहे. आणि नंतर तो जेव्हा 6वा नग उपभोगतो तेव्हा त्याला मिळणारी उपयुक्तता -5 इतकी आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो की घटत्या सीमांत उपयुक्ततेमध्ये उपभोक्ता जसजसं वस्तूंचं सेवन करत जातो, वस्तूचं सातत्याने उपभोग घेत जातो, तसतसं मिळणारं उपयुक्त काय क्रमाक्रमाने घटत जाते. म्हणजे इथं काय झालं? एका घटकात बदल झाल्यानंतर दुसऱ्या घटकात कशा प्रकारे बदल झाला हे आपण काय केलं? कोष्टकाच्या साहाय्याने दाखवलं. म्हणजे इथं आपण काय केलं? घटत्या सीमांत उपयुक्ततेचा नियम घेतला. असे आपल्याला कितीतरी उदाहरणं घेता येईल. लोकसंख्येच्या संदर्भात घेता येईल, आर्थिक विकासाच्या संदर्भात घेता येईल किंवा स्त्रियांची संख्या म्हणा, पुरुषांची संख्या, हे आकडेवारी लक्षात घेऊन सुद्धा आपल्याला कोष्टक तयार करून त्या कोष्टकाच्या साहाय्याने आपल्याला काय विश्लेषण करता येईल. म्हणजे तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो विद्यार्थी मित्रांनो. जर कोष्टकाच्या साहाय्याने जर माहिती सांगायचं झाल्यास, जर समजा 1901 मध्ये भारताची लोकसंख्या 21 कोटी होती.
1901 मध्ये भारताची लोकसंख्या 21 कोटी होती. नंतर 1951 मध्ये ती 36 कोटी झाली. 2001च्या जनगणनेनुसार 102 कोटी झाली. 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी झाली. आणि आज 2020 मध्ये भारताची लोकसंख्या 138 कोटी आहे. आता मी हे जे तोंडी सांगितलं ते तोंडी सांगण्याऐवजी जर समजा या ठिकाणी मी काय केलं, सण लिहिलं, या ठिकाणी सण लिहिलं आणि या ठिकाणी काय केलं, लोकसंख्या लिहिलं. मग इथं काय गेलं, आता 1901 मध्ये भारताची लोकसंख्या 21 कोटी होती. 1951 मध्ये भारताची लोकसंख्या 36 कोटी झाली. नंतर 2001च्या जनगणनेनुसार 102 कोटी झाली. 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी लोकसंख्या झाली. आणि 2020 मध्ये सध्या जी भारताची लोकसंख्या आहे ती 138 कोटी लोकसंख्या. हे मी काय केलं, तुम्हाला कोष्टकाच्या साहाय्याने दाखवलं. म्हणजे इथं एका घटकात बदल झाल्यानंतर दुसऱ्या घटकात कशा प्रकारे बदल होतो हा बदल लक्षात येण्यासाठी या ठिकाणी काय केलं तर कोष्टक किंवा तक्ता किंवा अनुसूची याचा उपयोग केला जातो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा एका घटकात बदल झाल्यानंतर दुसऱ्या घटकात कशा प्रकारे बदल होतो हा बदल लक्षात येण्यासाठी अर्थशास्त्रीय विश्लेषणातील दुसरं महत्त्वाचं जे साधन आहे ते दुसरं महत्त्वाचं साधन म्हणजे काय, तक्ता किंवा कोष्टक होय. आता त्यानंतर अर्थशास्त्रीय विश्लेषणाचं तिसरं महत्त्वाचं साधन आहे आलेख. त्याला आपण ग्राफ असं म्हणू शकतो, आलेख किंवा ग्राफ. आता अर्थव्यवस्थेमध्ये आपण विविध प्रकारची आकडेवारी गोळा करत असतो. आकडेवारी गोळा केल्यानंतर त्याचं वर्गीकरण करणं आवश्यक असतं. वर्गीकरण करून ती वर्गीकरण केलेली आकडेवारी आपल्याला कोष्टकाच्या साहाय्याने दाखवावी लागते. कोष्टकाच्या साहाय्याने दाखवलेली आकडेवारी आलेखाच्या साहाय्याने काय करायला लागतं, सादरीकरण करायला लागतं. आलेखाच्या साहाय्याने सादरीकरण केलं तर लगेच आपल्याला काय होतं, त्या घटकामध्ये कशा प्रकारे बदल होत गेलेला आहे हा बदल या आलेखाच्या साहाय्याने आपल्याला लक्षात येतो. विद्यार्थी मित्रांनो, आलेखाला संस्कृतमध्ये चित्र असं म्हणतात. आलेखाला संस्कृतमध्ये काय म्हणतात, चित्र असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय, चित्राच्या साहाय्याने माहिती सांगितल्यास ती माहिती पटकन चटकन लक्षात राहते. चित्राच्या साहाय्याने माहिती सांगितल्यास ती माहिती काय आकर्षक वाटत असते. लक्षात. म्हणून आधुनिक काळात ज्या उद्योग संस्था आहेत, व्यवसाय संस्था आहेत, आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी बहुतेक वेळा आलेखाचा उपयोग करतात. आपल्या उत्पादनाची विक्री किती झाली, आपले ज्या वस्तू आहेत ते वस्तू ग्राहक किती विकत घेतात हे काय करत असतात, आलेखाच्या सहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे विविध प्रकारची आकडेवारी, म्हणजे आलेखाची व्याख्या काय सांगता येईल बघा, विविध प्रकारची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आकर्षक पद्धतीने जी मांडण्याची कला आहे त्या कलेलाच काय म्हणायचं, आलेख असं म्हणायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आलेखाची व्याख्या काय सांगितली बघा, जमा केलेली आकडेवारी, विविध प्रकारची जमा केलेली जी आकडेवारी ती आकर्षक पद्धतीने मांडण्याची कला म्हणजेच काय, आलेख होय. किंवा आपल्याला अजून एक व्याख्या सांगता येईल, विशिष्ट प्रकारच्या कागदावर काढलेल्या रेषेला काय म्हणायचं, आलेख असं म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, हा जो आलेख आहे तो आलेख काढण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा कागद वापरला जातो. तो परीक्षेच्या दरम्यान बघा बऱ्याच वेळी तुम्हाला तो कागद दिला जातो. त्या कागदाला आलेखाचा कागद असं म्हणायचं. मग त्या कागदावर काढलेल्या रेषेला काय म्हणायचं, आलेख असं म्हणायचं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला जे काही उदाहरण घेतलं होतं आपण कोष्टकामध्ये, घटत्या सीमांत उपयुक्तेचा नेम. आता या ठिकाणी कोणत्या नगापासून उपभोक्त्याला किती उपयुक्त मिळालेले हे आपण कोष्टकाच्या साहाय्याने दाखवलेले. मग या कोष्टकाच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, आलेख काढू शकतो. मग आता आपण इथं काय केलेलं आहे, अय अक्षावर आपण उपयुक्त दाखवलेले, अक्ष अक्षावर काय केलेले, नग संख्या दाखवलेले. म्हणजेच पहिल्या नगापासून 20 एवढी उपयुक्त भेटली, दुसऱ्या नगापासून 15 एवढी भेटली, तिसऱ्या नगापासून 10 एवढी उपयुक्त भेटली, नंतर चौथ्या नगापासून 5 एवढी उपयुक्त भेटली, बरोबर आहे. नंतर 5व्या नगापासून 0 एवढी उपयुक्त भेटली, 6व्या नगापासून काय मायनस वजा झालेले. म्हणजे या आलेखावरून आपल्याला असं लक्षात येतं की उपभोक्ता जसजसं वस्तूचं सेवन करत असो तसतसं त्या वस्तूपासून मिळणारी जी उपयुक्त आहे ती क्रमाक्रमाने काय झालेले, घटत गेलेले. म्हणजे ही जी काय रेषा आहे ती रेषा काय झालेली आहे आपल्याला कशी दिसून येते, डावीकडून उजवीकडे घसरत असल्याचं दिसून येतं.
म्हणजे या रेषेवरनं सांगतो आपण की उपभोक्त वस्तूचा उपभोग जसं वाढवतो जातो तसं त्याला मिळणारी उपयुक्त काय होते, क्रमाक्रमाने घटत जाते. मी तुम्हाला दुसरं उदाहरण दिलेलं होतं बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येचं. मी तुम्हाला सांगितलं की 1901 मध्ये भारताची लोकसंख्या 21 कोटी होती. 1951 मध्ये ती 36 कोटी झाली, बरोबर आहे. 2001 मध्ये ती 102 कोटी झाली, 2011 मध्ये 121 कोटी झाली, नंतर ती आज जर बघितलं 2020 मध्ये 138 कोटी लोकसंख्या आहे. मग हे मी तुम्हाला तोंडी सांगण्याऐवजी जर मी ती आलेखाच्या साहाय्याने सांगितल्यास ती लगेच तुम्हाला पटकन काय होते, लक्षात येते. म्हणजे पटकन लक्षात येण्यासाठी, आकर्षक पद्धतीने समजण्यासाठी बहुतेक उद्योग संस्था काय करत असतात, या आलेखाचा उपयोग करत असतात. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आधुनिक काळात ज्या उद्योग संस्था आहेत, व्यवसाय संस्था आहेत, त्या आपल्या उद्योगाची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करतात, आलेखाचा उपयोग करत असतात. बहुतेक वेळा तुम्ही आपल्या चौकामध्ये, आपल्या शहरामध्ये मोठमोठे तुम्ही पोस्टर्स बघता आणि त्या पोस्टरमध्ये एक आलेख दाखवलेला असतो. त्या आलेखमध्ये असं दाखवलं असतं की लोकमत म्हणा, सकाळ म्हणा किंवा लोकसत्ता म्हणा, महाराष्ट्र टाईम वाचकांची संख्या किती. बऱ्याच वेळा आपण बघितलेलं असतं की लोकमत वाचणाऱ्याची संख्या अमुक अमुक एवढी आहे, म्हणजे 1 नंबर आहे. महाराष्ट्र टाईम वाचणाऱ्याची संख्या काय 2 नंबर आहे. सकाळ वाचणाऱ्याची संख्या 3 नंबर आहे. लोकसत्ता वाचणाऱ्याची संख्या 4 नंबर आहे. हे काय केलं त्यांनी, आलेखाच्या साहाय्याने दाखवून दिलं. म्हणजे लोकमत वाचणाऱ्याची संख्या किती आहे हे आलेखाच्या स्तंभालेखाच्या साहाय्याने दाखवून दिलं. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं की बाबा अमुक अमुक या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा श्रीरामपूर शहरामध्ये काय लोकमत वाचणाऱ्याची संख्या जास्त आहे किंवा सकाळ वाचणाऱ्याची संख्या जास्त आहे. हे कशावर लक्षात आलं, आलेखावरून लक्षात आलं. म्हणजे या ठिकाणी सुद्धा या आलेखाचा उपयोग आधुनिक काळात जाहिरातीसाठी या आलेखाचा उपयोग केला जातो. म्हणून हे सुद्धा अर्थशास्त्री विश्लेषणाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून सांगता येईल. नंतर अर्थशास्त्री विश्लेषणाचं चौथं महत्त्वाचं आपल्याला साधन सांगता येईल, ते साधन म्हणजे समीकरण. आता समीकरण म्हणजे काय, समीकरण म्हणजे अशी माहिती की ज्या समीकरण म्हणजे अशी माहिती की ज्यात डाव्या आणि उजव्या बाजूस शब्द, 2 शब्द किंवा शब्द समूह समान असतात, त्याला काय म्हणायचं, समीकरण असं म्हणायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, समीकरणाची आपल्याला व्याख्या काय सांगता येईल. समीकरण म्हणजे अशी माहिती की ज्यात डाव्या आणि उजव्या बाजूस असलेले 2 शब्द किंवा शब्दसमूह समान असतात. याला आपण काय केलं, समीकरणाची व्याख्या सांगितली. आता या ठिकाणी काय म्हटले, डाव्या आणि उजव्या बाजूस असलेले 2 शब्द किंवा शब्दसमूह समान असतात असं म्हटलेले आहेत. म्हणजेच ही जी समीकरणाची जी संकल्पना आहे, ती संकल्पना आपण काय करूया, एक उदाहरण घेऊन उदाहरणाच्या सहाय्याने ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करता येईल. आता उदाहरणं एक हे जस्ट आपण एक काल्पनिक उदाहरण म्हणू. ते असं उदाहरण असणार आहे, इथं 5a अधिक 2 बरोबर 3a, सॉरी विद्यार्थी मित्रांनो, 5a वजा 2 बरोबर 3a अधिक 8. हे एक आपण समीकरण घेतलेले. आता समीकरणातील ही डावी बाजू, याला आपण लेफ्ट म्हणू, आणि समीकरणातील ही उजवी बाजू, त्याला आपण राईट म्हणू. म्हणजे आपण समीकरणाची व्याख्या बघत असताना बघितलं की समीकरणातील डावी बाजू आणि समीकरणातील उजवी बाजू हे 2 शब्द समूह आहेत. हे 2 शब्द समूह काय समान असतात असं म्हटलेले आहेत. मग ह्या दोन्ही बाजू समान आहेत का नाही आपल्याला बघायचं आहे. मग यासाठी आपण काय करूया, आपण हे समीकरण सोडून घेऊ. यातले आपल्याला लक्षात आलं, म्हणजे डावी बाजू ही उजव्या बाजूवर असते, डावी बाजू ही उजव्या बाजूवर असते का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. मग यातली डावी बाजू कुठली आहे, 5a वजा 2, आणि उजवी बाजू जी राईट म्हटलेली आहे ती काय 3a अधिक 8, ही काय उजवी बाजू आहे. म्हणजे डावी बाजू ही उजव्या बाजूवर काय असते, समान असते असं म्हटलेले. मग आपण हे समीकरण सोडून घेतल्यास डावी बाजू ही उजव्या बाजू समान असते का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे समीकरण सोडून घ्यायचंय. समीकरण सोडून घेत असताना आपल्याला एचं मूल्य माहीत नाही, तर आपल्याला प्रथम काय करायचंय, एचं मूल्य शोधून काढायचं. एचं मूल्य शोधून काढून ते मूल्य परत या समीकरणामध्ये टाकायचं. समीकरणामध्ये टाकून ते परत समीकरण सोडवायचं आणि डावी आणि उजवी बाजू समान आहेत का नाही ते आपल्याला तपासायचं आहे. मग हेच उदाहरण जे आहे ते आपण काय करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत. आता बघा,
हे जे समीकरण आहे या समीकरणाच्या सहाय्याने आपण काय केलं, यातल्या समान असलेल्या बाजू एकीकडे घेतल्या आणि हे असलेला भाग उजवीकडे घेतला. आता बघा, म्हणून 5a वजा 3a बरोबर 8. आता इथं वजा असलेलं राईटकडे गेल्यानंतर काय होणार आहे, अधिक होणार आहे 2. आता बघा या ठिकाणी 5a वजा 3a आहे. 5 मधनं 3 गेल्यावर काय राहिलं, 2a शिल्लक राहिलं आणि इथं 8 अधिक 2 10 झालं बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, एचं मूल्य काढायचं होतं म्हणून आपण काय केलं, फक्त हे 2 आपण पलीकडे पाठवलं म्हणजे इथे a बरोबर 10 भागिले 2 झालं बरोबर आहे. आता बे 1 बे 5 10 म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, एचं मूल्य शोधून काढलं. आता हेचं मूल्य किती आहे, 5 आहे. एचं मूल्य किती आहे, 5 आहे. आता आपण एचं मूल्य काय केलेलं आहे, शोधून काढलेलं आहे की एचं मूल्य काय करायचं, या समीकरणामध्ये परत टाकायचं. एचं मूल्य या समीकरणामध्ये टाकून परत हे समीकरण सोडून घ्यायचं. कशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो, 5a वजा 2 बरोबर 3a अधिक 8. आता म्हणून 5, आता एचं मूल्य किती आहे, आपण एचं मूल्य शोधून काढलेले 5 आहे. मग इथं काय असतो, गुणाकार चिन्ह असतो म्हणून म्हणजे इथं 5 गुणुले 5 वजा 2 आलं. आता या ठिकाणी तसंच 3 गुणुले एचं मूल्य आपण शोधून काढलेले 5 आहे म्हणून ते 5 इथं टाकायचं अधिक 8. आता आपण हे काय करायचं आहे, गणित सोडून घ्यायचं आहे. 5 5 25 वजा 2 बरोबर 3 5 15 अधिक 8 म्हणून 25 मधनं 2 गेले तर 23 राहील. इकडं 15 अधिक 8 23. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काय उत्तर आलं ते समसमान आलं. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की समीकरण म्हणजे अशी माहिती की ज्यात डाव्या आणि उजव्या बाजूस असलेले 2 शब्द किंवा शब्दसमूह समान असतात. आता बघा, डाव्या आणि उजव्या बाजूस असलेले दोन्ही शब्द समान आहेत का नाही बघा. म्हणजे आपण काय केलं, जे मूल्य आपल्याला माहीत नव्हतं ते मूल्य आपण काय केलं, शोधून काढलं. ज्या चलाची किंमत आपल्याला माहीत नव्हती ते चलाची किंमत शोधून काढण्यासाठी या समीकरणाचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे अर्थशास्त्रीय विश्लेषणाची आपल्याला 4 साधनं सांगता येतील. इथं आपला हा घटक संपला. थँक्यू.